लय पोट जेवण फुल झालंय. झोप दे. हाय हॅलो नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी व्लॉग तर नाही बनवत. माझे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरेच आम्ही थोडंसं ट्राय करतो. तर मी घरीच आहे. सगळ्यांना टिफिन विफिन्स देऊन घराबाहेर काढलं, म्हणजे ऑफिसला पाठवलं. त्यानंतर घरी बोर होतं आहे. मम्मी पप्पासुद्धा गावाला गेलेले आहेत. ते आज येणार होते, म्हणजे येणार आहेत, ते ऑन दी वे आहेत. तर मग एकटीच घरातलं काम वगैरे सगळं उरकलं आणि मला बोर होतं आहे. तर म्हणून मग मी काय करते आहे, भाजी निवडते आहे. आणि हां, मी म्हटलं एकटी आहे, पण माझ्यासोबत अजून 2 लोक आहेत. मी तुम्हाला दाखवते ते 1 मिनिट. आणि दुसरं दाखवू का? 1 मिनिट. गाईज, मी झोपली होते. तुम्हाला म्हटलं मला बोर होत होतं. भाजी निवडली आणि झोपले. आता थोड्या वेळापूर्वी मम्मींचा फोन आला की आम्ही आलो आहे, पोचलो आहे. स्टॉपवरती आहेत त्या. त्यांना ऑटो बुक करून दिली आहे, येत आहे. तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी चहा ठेवूया. आत्ता वाजलेत 4:45. 4:45 वाजलेत. 3 वाजेपर्यंत येणार होत्या असं म्हटल्या होत्या. मे बी गाडी वगैरे बस लेट झाली असेल. तर आता येत आहेत. एक 10-15 मिनिट पोचतील. तोपर्यंत आपण चहा ठेवूया. चला. गाईज, संध्याकाळची लाईट गेली होती आणि त्यामुळं व्यवस्थित काय व्हिडिओच नाही शूट करता आला. तर मग मम्मी पप्पा आले, त्यांना चहा वगैरे दिलं, थोडंसं खायला दिलं. कारण ते सकाळपासून बसमध्ये होते. तर प्रवासात त्यांना कुठं काही खाता नाही आलं. तर मग म्हटलं की त्यांना थोडंसं खायला दिलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागले. तर संध्याकाळी होता अंडा करीचा बेत. तर त्यासाठी पहिल्यांदा मसाला वगैरे करून घेतला आणि त्या मसाल्याकरिता पहिले कांदे चिरून ते लांब चिरून ते परतवून घेतले. ते थोडंसं गोल्डन कलर आला की त्यामध्ये एक 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकून घेतलं आणि थोड्या वेळाने टोमॅटोसुद्धा टाकलं. तर टोमॅटो आणि पूर्ण मिश्रण थोडंसं गरम करून घेतलं आणि गरम केलं आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलं. आणि मग थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि ते मिक्सरला लावून घेतलं. मिक्सरला त्याची पूर्ण बारीक पेस्ट केली आणि उकडलेल्या अंड्यावरती थोडेसे काप मारून घेतले, आपण ते फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल, हळद आणि मिरची पावडर टाकली आणि ते सगळं मिक्स करून त्याच्यावरती काही वेळ ते उकडलेले अंडे ज्याला आपण काप केले होते ते परतवून घ्यायचे. त्याला व्यवस्थित कोटिंग येतं त्या तेलामुळे. तर तोपर्यंत परतवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम केलं. त्यामध्ये जिरे आणि मोहरीचं फोडणी दिली. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तो परतवून घेतला. तो थोडासा गोल्डन किंवा असं ब्राउनिश झाल्यानंतर जो आपण मिक्सरमधून काढलेला मसाला होता तो त्यामध्ये टाकला आणि त्यावरती हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला हे सगळं टाकलं आणि हे पूर्ण परतवून घेतलं आणि परतवून घेतल्यानंतर जोपर्यंत त्याला असं मसाल्याला पूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत ते परतवून घ्यायचं. आणि परतल्यानंतर थोडा वेळ मी ते झाकून ठेवलं जेणेकरून त्या मसाल्याला तेल सुटेल.
तर मग त्यामध्ये जे आपल्या मिक्सरमधून काढलेला मसाला होता मी त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी ह्या मसाल्यामध्ये मिक्स केलं आणि पूर्ण एकत्र करून एकजीव करून घेतलं. मग यामध्ये आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा करता येतो आणि मग त्यानंतर जे आपण अंडे परतवले होते लाल मिरची पावडरमध्ये जे कोटिंग आलेले ते मी यामध्ये टाकले आणि वरून मस्त अशी कोथिंबीरची गार्निशिंग केली आणि त्यानंतर मम्मीला आणि अर्चनाला उकडलेले अंडे नको होते तर त्याने ते या रश्श्यामध्येच असे ते फोडून करणार होते ते मला येत नव्हतं तर मग ते मम्मींनी केलं. ते ह्या प्रकारची अंडा करी किंवा यामध्ये मला वाटतं ह्याला अंडा घोटाळासुद्धा असं म्हणतात. तर मग कोणाकोणाला उकडलेल्या अंड्याची अंडा करी आणि कोणाला अंडा घोटाळ्याची अंडा करी आवडते ते सांगा. आणि याचबरोबर अंडा करीसोबत ज्वारीची भाकरी असल्यावर मग तर काय मज्जाच वेगळी. तर मग भाकरी केली मस्त अशी अंडा करी, ज्वारीची भाकरी, जिरा राईस असं बनवलं आणि मस्तपैकी जेवण झालं. जेवण झाले. भाजी मी बनवली होती तर भाजी कशी झाली होती? एक नंबर. खरं खरं सांगायचं. खरं एक नंबर. मस्त असा मसाला असं फुल पोटभर आता जेवण झालंय. आता आली झोप. गुड नाईट. तर मग मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा बघा झोपी गेला. लय पोट जेवण फुल झालंय. झोपू दे. तर गुड नाईट, बाय.